प्राथमिक शिक्षक बँक लिमिटेड कोल्हापूरची 87वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 7/9/2025 रोजी आयर्न किचन हॉल येथे होत आहे। माझी समस्त सभासद बांधवांना आणि अगदी आजी माझे संचालक मंडळांना सुद्धा विनंती आहे, बँकेचा व्यवहार, बँकेची होत असलेली प्रगती यासाठी सर्व सभासदांनी सभागृहात यावं आणि बँकेची सद्यस्थिती पत्रकबाजीपेक्षा वास्तवात काय आहे ती पहावी। सभासदाचा एकही प्रश्न आणि एकही रुपयाचा हिशोब देत नाही तोपर्यंत सभागृह मी व माझं संचालक मंडळ सोडणार नाही असं तुम्हाला आश्वासन देतो। बँकेच्या बाबतीतली वस्तुस्थिती सत्य हे जाणून घ्यायसाठी 100% सभासदांनी, विशेष करून महिला सभासदांनी उद्याच्या रविवार रोजी होणाऱ्या जनरलला अगदी अगत्याने उपस्थित राहावं असं मी या निमित्तानं विनंती करतो आणि बँकेच्या लेखाजोख्याच्या बाबतीत तुम्हाला पूर्ण आश्वस्त करतो की यापुढेही चाललेल्या प्रगतीत आणखी वाढ होईल। विरोधकांचं काम असतं आरोप करायचं, आम्ही कामातून बोलणारी माणसं आहे, आम्हाला त्यांच्या आरोपात पडायचं नाही। आज गेल्या 3 वर्षात त्यांनी सभासदांना 3 वर्षाची फक्त गोष्ट सांगतो, त्यांच्या 3 वर्षाची ना आमच्या 5.25 कोटी डिव्हिडंड सभासदांना वाटायला पाहिजे होता, किमान 7%, 2.25 कोटी वाटल्यात, एक वेळेस 9% वाटलाय आणि आम्ही आमच्या 5 वर्षात 5.5 कोटी वाटलं। इथंच लक्षात येतं की त्यांनी सभासदांच्या घामाच्या पैशाची किती मोठी उधळपट्टी केली होती। त्यांनी केलेल्या अनेक खर्चांमध्ये आम्ही बचत केलेली आहे आणि इथून पुढेही आमच्यासाठी विरोधक हे लोकशाहीत असावेत, त्यामुळे आम्ही पण जागा राहतो, पण त्यांनी काहीही बोलावं हे आम्हाला कदापि मान्य होणार नाही। बेताल नकोत आणि त्यांनी पत्रक काढलं ह्यातच आम्ही आमचं यश समजतो। आज विरोधकांची वन अँड ओनली जी पोटदुखी आहे ती बँकेला झालेला नफा, आणि त्यांना माहित आहे, त्यांनी बघितलं बँक एवढं कमी मार्जिन असताना इतका मोठा नफा आणि सभासद आनंदात राहतो, हेच त्यांचं पोटदुखी आहे असं आमचा आता समज व्हायला लागलेला आहे। त्यांनाही माझी विनंती आहे, तुम्ही तुमचे जे काही प्रश्न असतील, ज्या शंका, समाधान शेवटच्या क्षणापासून थांबून आमच्याकडनं शांततेचे सहकार्य करा। हुरिया करून, दंगा करून तुम्हाला काही सभागृह सोडू नका ही अशी कळकळीची विनंती आहे। एका सुद्धा शब्दाला, एका प्रश्नाला, एका आकड्याला हिशोब द्यायला आम्ही बांधलेला आहे। तुम्ही या, शांततेचं सहकार्य करा आणि जनरल सभा ही सहकारी संस्थाची सर्वोच्च अशी गोष्ट असते, त्या सर्वोच्च सोहळ्याला गालबोट न लावता 5 वाजेपासून लाईटी लावून आपण सभा घेऊ, पण तुम्ही सभेला या, शेवटचा प्रश्न जाणून घ्या आणि मगच सभागृह सोडा अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।